श्री स्वामी समर्थ. अन्न हेच पूर्ण ब्रह्म. मी इथे तुम्हाला दाखवत आहे लाल भडक शेवच्या भाजीची ग्रेव्ही आणि मस्त क्रिस्पी चपाती. तर चला तर मग बघूया स्टेप बाय स्टेप रेसिपी. मी राजश्रीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. त्यासाठी अद्रक, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट करून घेतली आणि कढीपत्त्याचे पानं, कोथिंबिरीच्या काड्याही घ्यायच्या, त्यामुळे ग्रेव्हीला रंग आणि चव छान येते. अशा प्रकारे पेस्ट बनवायची आणि एक टोमॅटो मिक्सीमध्ये वाटून घ्यायचा, छान प्युरी करून घ्यायची. एक वाटी खोबरं खिसून घ्यायचं. 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले. तर हे दोन्ही आता लाल होईपर्यंत कढईमध्ये परतून घेणार. छान लाल होईपर्यंत भाजून, हे पहा असा रंग आला पाहिजे असं भाजून घ्यायचं. खोबरं आणि कांदाही असा छान लाल होईपर्यंत भाजायचा. कांद्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे म्हणून कांदा सेपरेट वाटून तो तेलामध्ये आधी तळायचा. जिरे, राई, तेजपत्ता तेलामध्ये तळायला घातले आणि वरून कांदा घातला. कांदा कच्चा राहिला तर ग्रेव्हीला गोडसरपणा येतो, म्हणून असा ब्राऊन चांगला शिजेपर्यंत, तळेपर्यंत कांदा आधी घालायचा आणि नंतर टोमॅटो, खोबरं घालून तेही छान तळून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत. आणि मग 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्त्याचे पानं घालून सर्व एकजीव झालं की मग 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धने पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे धने पावडर 2 चमचे गरम मसाला घालून सर्व एकजीव करून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता शेवटी घालायचं, कारण त्यामुळे त्यामध्ये त्यांचा रंगही छान टिकून राहतो आणि फ्लेवरही ग्रेव्हीमध्ये खूप छान उतरतो. अशा प्रकारे तरी सुटेपर्यंत ग्रेव्ही शिजवायची. चवीपुरतं मीठ घालायचं, हवं तेवढं पाणी घालायचं आणि हे झालं आपलं शेवची भाजी